सुतार कुठे गेला ग सुतारनी बाई तुझा सुतार कुठे गेला अशा सुंग घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला पत्र घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला कासारनी बाई तुझा कासार कुठे गेला असा पत्र घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला पत्र घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला ते घातले काय काय म्हणून गल्याला जाते मी मंडवा जाते गल्याला वाटे तिथला आपण जागरण पाहिलं आणि आता आपल्या घरी देखील जागरण सुरू आहे तर पहा ही व्हिडिओ भाव माझा बंजारी गेलाय कोकण पाण्याला गो भाव माझा बंजारी गेलाय कोकण पाण्याला भाव माझा बंजारी गेलाय कोकण पाण्याला गो भाव माझा बंजारी गेलाय कोकण पाण्याला बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी ते गो बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी ते गो बहिणीचे वंशाला बहीण वंशते भाऊ मन मारते 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 राजीरा फुले राजेशी सुखानु झाला तो राजीरा फुले राजेशी सुखानु झाला भाऊ माझा बंजारी गेलाय कोकण पायाला गो भाऊ माझा बंजारी गेलाय कोकण पायाला बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी ते गो बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी बहिणीचे वंशाला भाऊ काहीसाठी बहिणीचे वंशाला भाऊ सुपासाठी बहीण वंशते भाऊ बहीण वंशते भाऊ मन मारते बहीण वंशते भाऊ मन मारते बहीण वंशते भाऊ मन मारते असा मुरुडनी बाई तुझा मुरुड कुठे गेला ग मुरुडनी बाई तुझा मुरुड कुठे गेला ग असा मुरुडनी बाई तुझा मुरुड कुठे गेला ग मुरुडनी बाई तुझा मुरुड कुठे गेला गौऱ्याचे वंशाला पत्र घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला असा सुप घेऊन गेला गौऱ्याचे वंशाला ग सुप घेऊन गेला
मित्रांनो जागरण करता करता आपल्याला रात्री वाजलेले 2 ते 2:30 आणि नंतर आता मी ऑफिसवरून डायरेक्ट आलो आहे आणि आता पूर्ण घाई चालली आहे माझी, कारण माझं देखील ऑर्डर आहे नीलमनगरचा राजा येथे आणि माझ्या इथे तर अशी माझी कीबोर्डला गडबड असते का मी माझ्या बँडविचे शूट करूच नाही शकत आहे. पण आपल्या घरचा विसर्जनाचा हा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत
कसे आवडत आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे ह्यापुढे ही सिरीज आपल्याला अशीच कंटिन्यू ठेवता येईल. ते घातले काय काय कधी गौरी टाकलं फुलायची ते
आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी हिरो बघतो आता महाज्ञा असावी महाज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, विसर्जनाबाबतीचा यावर्षीचा एक विचित्र असा प्रकार, म्हणजे बघवणार नाही असा प्रकार म्हणता येईल. म्हणजे माझं मनच नाही मानत असा एक प्रकार घडला का. खास यावर्षी शाडूच्या मातीची मूर्ती, देवाची मूर्ती आम्ही चेंज केली यासाठी की ती प्रॉपर म्हणजे योग्यरित्या विसर्जन व्हावं. आणि तलावावरती गणेश विसर्जनासाठी खास तलाव आहे मुलुंडमध्ये, ते असून देखील म्हणजे तलावामध्ये विसर्जन नाही केली. ठीक आहे, त्यांची काहीतरी नवीन प्रोसेस आहे, ठीक आहे, पण ते मनाला साजेल असं, आपल्या मनाला एक समाधान असं करणारं विसर्जन नव्हतं. ठीक आहे, ते लोक देखील त्यांची ड्युटीज करतात, आपला त्याला विरोध नाही आहे, तुम्ही करा, पण ॲटलिस्ट नीट विसर्जन करायला हवं होतं. ठीक आहे, त्यांना वरून ऑर्डर्स आले असतील किंवा जे पण काय असेल, पर्यावरणपूरक असं विसर्जन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण थोडा आणखी योग्यरित्या करण्याचा त्यांचा म्हणजे म्हणता येईल एक अजून चांगल्या प्रकारे त्यांनी एक ट्राय केला पाहिजे. यासाठी अक्षरशः म्हणजे ते बघवत नव्हतं व्हिडिओ देखील, ते पाहूनच आम्ही व्हिडिओ देखील काढली नाही. गर्दी तर होतीच, पण तरी पण ते बघवलं नाही मनाला. म्हणून कुठेतरी ही एक खंत म्हणून बोलतोय का जे पण विसर्जन करताय ते नीट करा. आणि म्हणजे तलावामध्येच योग्यरित्या करता आलं असतं, पण जे ज्या प्रकारे झालं ते बघवलं नाही. आणि जे पण अधिकारी किंवा त्यांच्यापर्यंत जर ही व्हिडिओ आपली पोचत असेल तर कृपया या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण जो आम्ही जी नेतोय ती आमच्यासाठी फक्त मूर्ती नसून आमच्या भावना, आमचे अनेक अंतःकरण त्या मूर्तीशी, त्या देवाशी एकरूप झालेले आहेत. आमच्यासाठी तो एक फॅमिली मेंबर आहे. सो कृपया योग्यरित्या विसर्जन करावे हीच आपली विनंती. धन्यवाद.